कुटुंब, आदरणीय तुकारामजी मुंडे सरांचं या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत तर केलेलं आहेच. सरांनी आज इच्छा दर्शवलेली आहे की ते कार्यक्रमाचा आनंद खाली बसून घेणार आहेत. आदराचं स्थान असणारे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सरांची ताम्रपटसारखी कादंबरी महाराष्ट्राचा राजकीय इतिहास असेल, महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटा असतील, या सगळ्या उलगडून सांगणारा ताम्रपट ज्यांनी मांडला असे रंगनाथ पठारे. आज आपण स्वागतही खास पद्धतीने करतो आहोत. आपण पाहू शकता जे सन्मानचिन्ह आपण प्रदान करतो आहोत ती साक्षात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची प्रतिमा आहे. शाल आणि सन्मानचिन्ह देऊन आपण सरांचं स्वागत करूया. यानंतर मी लेशपाल जवळगे सर यांना विनंती करते की आपण राजीव खांडेकर सरांचं स्वागत करावं. माझा कट्ट्यावरती राजीव खांडेकर सर जेव्हा आपल्याला भेटतात तेवढा अवघा महाराष्ट्राचाच माझा कट्टा होऊन गेलेला असतो. महाराष्ट्राची नस अचूक ओळखणारे पत्रकार, माजी सनदी अधिकारी असणारे आणि लेखक म्हणूनही आपल्याला परिचित असणारे, सनदी अधिकारी हा बदलाचं माध्यम आहे यावर विश्वास बाळगणारे असे सनदी अधिकारी आदरणीय संग्राम गायकवाड सर. यानंतर मी अमृता तांदळे मॅडमना विनंती करते की आपण संजय नहार सरांचं स्वागत करावं. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. सरहदच्या कामाशी आपणा सगळ्यांचा जवळून परिचय असेलच. आज पुणे आणि काश्मीर यामधलं अंतर सरहदने मिटवून टाकलेलं आहे. त्याचबरोबर भारताच्या सीमावर्ती भागामध्ये जिथे जिथे दहशतवाद आहे तेथील मुलांना विकासाची आणि शिक्षणाची संधी मिळवून देणाऱ्या सरहदचे संजय नहार सर. यानंतर माजी अपर जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष महाराष्ट्र पब्लिक स्कूल आदरणीय अशोक मुंडे सरांचं आपण स्वागत करूया. मी लेशपाल जवळगे सरांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं. अशोक सरांविषयी मला इतकंच म्हणावंसं वाटतं की आज आपल्याला तुकाराम सर दिसत आहेत ज्या पद्धतीने काम करताना, त्यामागचा आधारबळ असणारे असे अशोकजी. आणि मी आत्ता जे म्हटलं त्याचा प्रत्यय तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर अधिक प्रकर्षाने येईल. मी अनिल माने सरांना विनंती करते की ज्यांच्या पुस्तकाचं आज आपण प्रकाशन करतो आहोत असे आदरणीय शफी पठाण सर यांचं स्वागत आणि अभिनंदन आपण या सत्कारातून करूया. पत्रकार म्हणून अनेक वर्ष त्यांची लेखणी कार्यरत असली तरी पुस्तक रूपाने लेखक म्हणून पहिल्यांदा शफी पठाण सर आपल्याला भेटतात. मला वाटतं त्याहीसाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. यानंतर आपण काही विशेष सन्मान करूया आणि मी आदरणीय रंगनाथ पठारे सरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हे सन्मान करूया. आज हे जे अतिशय देखणं असं मुखपृष्ठ आपण तुकारामचं पाहतो आहोत ते ज्यांनी साकार केलं असे आदरणीय ख्वाजा सय्यद यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. मी ख्वाजा सरांना विनंती करते की आपण मंचावर येऊन सन्मानाचा स्वीकार करावा.
यानंतर या पुस्तकाचं मुद्रित शोधन ज्यांनी केलेलं आहे असे संजय पवार सर यांनाही सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर येण्याची विनंती करते. पुन्हा एकदा पठारे सरांना विनंती आहे की आपण खांडेकर सरांना विनंती करते की आपण सन्मानित करावं. जी या पुस्तकाची विनंती करते की आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं. आणि हे पुस्तकाचं प्रकाशन होत असताना दासो वैद्य सरांच्या तुकाराम या कवितेतल्या ओळी मला आठवत आहेत की जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम. तर मला वाटतं याच शब्दांमध्ये मला या पुस्तकाचंही वर्णन करायला आवडेल. आणि मी ख्वाजा सय्यद सरांनाही मंचावरती येण्याची विनंती करते कारण अतिशय आकर्षक असं माननीय तुकाराम मुंडे सरांचं पुन्हा एकदा मंचावर स्वागत. आणि या पुस्तकाचे नायक आपणा सगळ्यांच्या मनातले महानायक यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय रंगनाथ पठारे सर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करूया. आपण सगळ्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलेला हा क्षण सरांच्या नावावरती. याचा अर्थ व्यवस्थेला त्यांचा दरारा किती जाणवतो हे यातून मला वाटतं आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं. आणि त्यातून व्यवस्था आपण समजूनही घेत असतो. त्यामुळे नक्कीच हे पुस्तक त्याही दृष्टीने अतिशय मार्गदर्शक आहे. यानंतर मी ज्यांना आपल्याशी संवाद साधले, आत्ताच आपण संत वातावरणाचा उल्लेख केलात म्हणून मला आठवण होते आहे ज्ञानेश्वर माऊलींची. कारण ज्ञानेश्वर माऊलींना घडवणारे हे त्यांचे वडील बंधू, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ होते. त्याचप्रमाणे मला वाटतं मुंडे सरांना घडवणारे त्यांचे गुरु म्हणजे अशोक मुंडे सर आपल्याबरोबर आहेत. मी त्यांना विनंती करते या निमित्ताने आपण आपल्या भावना व्यक्त करा. अशी राम लक्ष्मणासारखी जोडी, राम भरतासारखी जोडी असू शकते आजच्या काळामध्ये. आणि त्यांना घडवण्यामध्ये आपलं बहिणींचं जे योगदान आहे मला वाटतं त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा कृतज्ञतापूर्वक गजर करूया. सक्सेस स्टोरी नंतर ऐकताना फार गोड वाटते पण ती जेव्हा घडत असते तेव्हा तो किती कठीण काळ असतो याची कल्पना मला वाटतं आपल्याला हे पुस्तक वाचून येणारच आहे. आज आपल्याबरोबर राजीव खंडेकर सर आहेत. सर जशा आपल्याला महाराष्ट्राच्या हेडलाईन्स तातडीने पोहोचवत असतात त्याचबरोबर महाराष्ट्राची हार्टलाईनसुद्धा ओळखणारे असे राजीव खंडेकर सर आहेत. या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधू. आणि का आपल्याला तुकाराम मुंडेंसारख्या वृत्तीची गरज आहे, व्यक्तीची तर गरज आहेच पण त्याचबरोबर त्या वृत्तीची गरज का आहे हे सरांच्या बोलण्यामध्ये मला वाटतं अधोरेखित झालं. आणि ते ऐकत असताना मला कबीर महाराजांचं वचन आठवलं. संत कबीर असं म्हणतात, कबीर खडा चौराहे पे मांगे सबकी खे. पण आज इतक्या सगळ्या जनसमुदायासमोर अतिशय प्रेमाचा, निस्पृह, कुठल्याही अपेक्षेशिवायचा जो सत्कार आहे तो त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करते. आणि मी सगळ्या कुटुंबियांनाही विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. हा या पुस्तकाच्या निमित्ताने होणारा सन्मान आहे. आपण टाळ्यांचा गजर सुरू ठेवूया.
त्यांच्या कुटुंबाची निस्पृहता आणि आपण आता हे छायाचित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईलच की आपल्या सगळ्यांच्या मनातली भावना ही या त्यांच्या छबीबरोबर लिहिली गेलेली आहे. जी छबी देऊन आपण त्यांना सन्मानित करतो आहोत, या छबीवरचे शब्द मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनातले शब्द आहेत. आधुनिक तुकाराम असं त्यावरती लिहिलेलं आहे. आणि सहकुटुंब माननीय तुकाराम मुंडे सरांनी याचा स्वीकार करावा अशी आपण सगळ्यांची विनंती त्यांनी स्वीकारलेली आहे. समोर बघा सगळे धन्यवाद. सर्व कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत असलेले, ज्यांच्या लेखणीचं सामर्थ्य अवघा महाराष्ट्र जाणतो, अशा रंगनाथ पठारे सरांना मी विनंती करते की आपणा सगळ्यांशी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी संवाद साधावा. पठारे सरांनी घड्याळात पाहिलं, पण सर आज वेळेत कुठलीही भेसळ नाही, सोन्याची वेळ आहे, 52 कशी सोन्याची, त्यामुळे तुम्हाला वेळेचं बंधन नक्कीच नसेल. आपण संवाद साधण्यासाठी याबाशी विनंती करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे सर. तरी पण किती वेळ साधारणतः 21 मिनिट? हो सर. आणि नक्कीच आपण दिलेला आशीर्वाद जो आहे तो खरा ठरेल. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी लेशपाल जवळगे यांना आमंत्रित करते आहे. पण कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरमने होणार आहे, याची आपण सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. सर प्लीज 5 मिनिट.